आज ही सगळी एकजूट झालेली आहे. ॲनाकोंडा तर बसलेलाच आहे. मी मागे सुद्धा तुम्हाला आवाहन केलेलं आहे की जसजशी निवडणूक येईल तसतशी यांची दडपशाही सुरू होईल. आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच. येत्या काही दिवसाचे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत. बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल. निवडणूक आयोग तर तिकडे लाचार झालेलाच आहे. शिवसेनेची केस तिकडे सर्वोच्च न्यायालयात 3-4 वर्ष सुरूच आहे. पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे. सगळे साक्षी पुरावे दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे. आणि जर का त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच. पण नंतर जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला सक्षम आहे. जयंतराव, तुम्ही जे बोलला तर की यांचा सर्व्हर कोणाच्या तरी ऑफिसमध्ये आहे. आपल्या विजय वडेट्टीवारांनी एकाचं तर नावच घेतलं होतं की ही पक्षाची लोक, ही पूर्ण यंत्रणा, ॲप सकट सगळे सर्व्हर हे यांच्या हातामध्ये आहेत. कोणाची नावं टाकायची, कोणाची नावं काढायची, कोणी किती वेळा मतदान करायचं. आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही. आम्हाला निवडणुका पाहिजेत. आम्ही सुद्धा यांना एकदा लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला आसुसलेले आहोतच. पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.